आंबेहळद पूर्वी जखम अथवा मुक्कामार लागल्यावर आंबेहळदीचा वापर केला जायचा। या हळदीचे अनेक फायदे आहेत। जखमेवर गुणकारी, मुक्कामार किंवा सूज आल्यावर आंबेहळद उगाळून त्याचा लेप लावा, त्यामुळे सूज कमी होते। रक्त गोठलेल्या जागेवर जर रक्त गोठले असेल तर रक्ताचा प्रवाह सुरळीत होण्यासाठी आंबेहळद उगाळून कोमट करून ती रक्त गोठलेल्या जागेवर लावावी। आंबेहळदीचा लेप शरीरातील कोणत्याही भागात गाठ आली असेल तर आंबेहळदीचा लेप लावावा। अंगावरील पुरळ, आंबेहळदीमुळे पाठीवर तसेच अंगावरील पुरळ दूर होतात। आंबेहळद आणि साय, आंबेहळद आणि साय एकत्र करून त्याचा लेप लावल्यास चेहऱ्यावर लावला तर चेहऱ्याचा रंग उजळतो। आंबेहळद तीक्ष्ण, दरम्यान आंबेहळद ही तीक्ष्ण असून ती कधीही खात नाही, त्यामुळे तिचा वापर कायम बाह्यंगावरच केला जातो। आंबेहळद दुर्मिळ, सध्या बाजारातून आंबेहळद कमी झाली आणि त्याची जागा पेनकिलर किंवा अन्य औषध मलमांनी घेतली।